दिव्यांग बांधवांचा जाहीर प्रवेश। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। सविस्तर बातमी अशी की प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील व जिल्हा सल्लागार शरद बारजिबे यांच्या आदेशानुसार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय विश्रामगृह बोदवड इथं मीटिंग घेण्यात आली। तसेच मीटिंग मध्ये गाव तिथं शाखा ओपन करण्याबाबत 5% निधी, 50% घरपट्टी माफ करण्याबाबत, 35 किलो धान्य व रेशनिंग कार्ड मिळण्याबाबत, 6000 रुपये मानधन मिळण्याबाबत इत्यादी विषय मीटिंग मध्ये घेण्यात आले। महिला आघाडी यांची नियुक्ती करण्यात आली। छायाताई तायडे तालुका अध्यक्ष, खुशबुताई शर्मा तालुका उपाध्यक्ष, संगीताताई वारुळे तालुका सल्लागार, ललिताताई मराठी तालुका सचिव, मोहिनीताई अपार सदस्य यांची नियुक्ती रमेश लोहार तालुका अध्यक्ष बोदवड यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी उपस्थित तालुका उपाध्यक्ष संजू मोरे, प्रल्हाद भाऊसल तालुका सल्लागार, शैलेंद्र पाटील, भगवान इंगळे, बाळू पाटील, डॉक्टर साहेब, सचिव योगेश महाराज, मनीषाताई गोंधळी तालुका उपाध्यक्ष, मायाताई गवळी उपसचिव, गजानन गवळी, सचिन उगले सामाजिक कार्यकर्ते तथा मार्गदर्शक, अशोक तायडे, विलास तायडे, शेख अशफाक यांची उपस्थिती होती। यावेळी बोदवड तालुक्यातील व ग्रामीण भागातील 30 ते 35 दिव्यांग बांधवांनी जाहीर प्रवेश केला। इतिहासावर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा, किल्ले लळिंग संवर्धन समितीची मागणी। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळवत आहे। मात्र या चित्रपटाच्या तिकिटांच्या दरामुळे सामान्य मराठी प्रेक्षकांना तो पाहणं कठीण जात असल्यानं छावा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे आणि केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषिक प्रेक्षकांनीही तो पाहावा अशी मराठी जनतेची इच्छा आहे। मात्र वाढलेल्या तिकिटांच्या दरामुळे हा चित्रपट सर्वसामान्यांसाठी सहज पाहता येईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं छावा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या वतीनं धुळे जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आले। निवेदन देतेवेळी अध्यक्ष संदीप पाटोळे, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव भटुवा, बबलू पाटील, दीपक मराठे, राहुल सूर्यवंशी, निलेश पाटील, दिनेश वा तसेच किल्ले लळिंग संवर्धन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हळदा गावामध्ये शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात शांततेने साजरी। हळदा प्रतिनिधी भगवान भोटकर। सिल्लोड तालुक्यातील दिनांक 19 रोजी फेब्रुवारी हळदा गावामध्ये शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतेवेळी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य, शिक्षक, छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयातील अभ्यासू तरुण, गावातील तरुण मित्रमंडळ, गावकरी उपस्थित होते। महाराजांची आरती, प्रसादाचं वाटप करून जयंतीची सांगता करण्यात आली। तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेलो तिथे उभं